झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। मात्र आकडे बघितल्यानंतर संजय राऊत सकाळीच म्हणाले की नाही, महाराष्ट्रात हे घडूच शकत नाही, पैशाचा वापर झाला, मग मशीनवरती आम्हाला शंका येते, अशा पद्धतीची सुद्धा शंका उपस्थित। झारखंडमध्ये थोडीशी बीजेपी मागे आहे, पण तिकडे येईल सरकार। मग तिथे म्हणतील की समजा असं झालं तर तिकडे म्हणतील की EVM चांगला आहे, इकडे म्हणणार EVM वाईट आहे। संजय राऊतांनी आता सुटी घ्यायला पाहिजे। आता ह्या रिझल्टनंतर लोक त्यांचं सकाळचं प्रवचन ऐकणार नाहीत, आणि शहाणा माणूस तो, हुशार माणूस तो की जो वेळेत आपलं एक्झिट करून टाकतो। त्यामुळे त्यांनी लिखाणावर कॉन्सन्ट्रेट करावं, पण त्याने आता रोज TV समोरून बोलू नये। लोक बंद दिसले तर ऑफ करतील। ओके, आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। आमची बहुधा उद्या आता निरोप येतील, आमदारांची गटनेता ठरवणारी बैठक होईल, आणि त्या बैठकीनंतर केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल तो मुख्यमंत्री। आणि पूर्वी फक्त आमचं असं म्हणणं असायचं, आता तर हे म्हणणं एकनाथजी आणि अजितदादांचंही आहे की भाजपचं केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल ते आम्हाला मान्य आहे। देवेंद्रजींचा हक्क आहे असं सांगितलं जातं, कारण ते प्रचाराच्या निमित्तानं राज्यामध्ये फिरले, एवढ्या सभा घेतल्या, त्यामुळे देवेंद्रजीच मुख्यमंत्री बनतील असं प्रवीण दरेकर सुद्धा म्हटले की आम्हाला असं वाटतं की देवेंद्रजी बनतील। तुम्हाला वाटतं? आम्हा सगळ्यांची देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ शकले नाही तेव्हापासून इच्छा आहे, पण याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, कारण केंद्रीय नेतृत्वाला लांबचं दिसतं। आम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं की असं काही निर्णय घेतला, पण मग काही दिवसांनी कळतं की निर्णय बरोबर होता। तसं केंद्रीय नेतृत्वाने विचारलं किंवा BJP को मुख्यमंत्री मिला आहे तर सगळे एकमुखाने देवेंद्रजींचं नाव सांगतील, एकमुखाने, नॉट एक्सेप्शन। पण पुन्हा एकदा अधोरेखित करेन की हा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने करायचा आहे की महायुतीमध्ये BJPला मुख्यमंत्री घेणार आहोत का शिवसेनेला देणार आहोत का राष्ट्रवादी देणार आहोत। विचारलं तर सांगतो, आमच्याकडे न विचारता आम्ही सांगत नाही। विचारलं की BJP को मुख्यमंत्री मिला, बताइए, एकमुखाने सगळे देवेंद्रजींचं नाव घेतील। मात्र मध्यंतरी असं ठरलं होतं की ज्या पक्षाची जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, अर्थात भाजपकडेही मुख्यमंत्रीपद येणार हे दिसतंय। म्हणजे तुम्हाला पुन्हा असं सांगेन की आमचं केंद्रीय नेतृत्व हे लांबचा विचार करतं, म्हणूनच ज्या वेळेला एकनाथजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला अनेकांना असं वाटलं, अनेकांना दुःख झालं, अनेक रडले उत्साहोक्षी, पण त्यांनी काय केलं हे काळाच्या ओघात कळलं, त्यांनी लांबचा विचार केला। तसं केंद्रीय नेतृत्व ज्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देईल, त्या पक्षातल्या ज्या माणसाला, ज्या नेत्याला मुख्यमंत्री करतील, त्याच्यावर कोणी चकार शब्द बोलणार नाही। भारत माता की जय, वंदे मातरम। शेवटचा प्रश्न, शरद पवार असं म्हणाले होते की साधारणतः 150 जागा मिळतील, उद्धव ठाकरे म्हणाले की नाही, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येतंय। मात्र महाविकास आघाडीचा आत्ताचा फिगर बघितलं तर साधारणतः 60च्या वरती सुद्धा ती संख्या जात नाही। असं आहे की त्यांना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची नाडी कळलीच नाही। त्यांना असं वाटलं की आमचं घर फोडलं, आमचं घर फोडलं, आमचं घर फोडलं, आमचा पक्ष फोडलं, आमचा पक्ष फोडलं। सहानुभूती ती नाही, सहानुभूती देवेंद्रजींना निर्माण झाली की बाबा ह्या माणसाने रक्त ओकेपर्यंत काम करून महायुतीची 19ला मेजॉरिटी आणली, आणि ह्या खुर्चीसाठी याने जनादेश नाकारला। हा लोकांच्या मनावर राग होता, आणि लोक वाट बघत बसले होते। तो राग काढला बरोबर लोकांनी। 2019चा राग आता निघाला, 2019चा राग आता काढला, कारण लोकसभेला जी पिछाट झाली ती पिछाट म्हणता येत नाही। खोटं बोलून ते सगळं खोटं आता पितळ उघडं पडलेलं आहे, त्यामुळे तर लोकांनी भरभरून मतं दिली। अभिनंदन। आता सांगतायत की 2019ला देवेंद्रजींनी भरपूर काम केलं होतं, मात्र तो जनादेश जो आहे तो नाकारला, आणि त्यानंतर आज ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसास्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।